welcome to MJ Academy by Manisha Jadhav, and today we are going to start practice set 3.2 of arithmetic progression. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला nth टर्म फाइंड आउट करायचे आहे. आता nth टर्म म्हणजे काय ते तुम्ही इथे समजून घ्या. तर समजा T1, T2, T3, T4 ही आपली एक गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशनचं दिलेलं आहे त्यांनी. त्यातला फर्स्ट टर्म आहे T1 म्हणजेच A असतो आणि कॉमन डिफरन्स प्रत्येक दोन टर्म मधला कॉमन डिफरन्स सेम असतो आणि तो काय आहे D आहे असं समजूया. तर तुम्हाला माहिती आहे T1 इज इक्वल टू फर्स्ट टर्म इज इक्वल टू A असतो, T2 इज इक्वल टू असतो फर्स्ट टर्म प्लस कॉमन डिफरन्स. फर्स्ट टर्म A आहे प्लस कॉमन डिफरन्स D आहे. मग T3 काय असणार, T2 प्लस T1 असणार आहे. जर तुम्ही T2 काय आहे A प्लस D आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॉमन डिफरन्स D प्लस केला तर तुम्हाला काय भेटणार आहे, A प्लस 2D भेटणार आहे. काय भेटणार आहे, A प्लस 2D. तसंच T4 काय येणार आहे, T3 प्लस कॉमन डिफरन्स. T3 आहे A प्लस 2D, त्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स आपण D प्लस केला तर आपल्याला भेटणार आहे A प्लस 3D. सेम लाईक जर तुम्ही T5 फाइंड आउट केलं तर A प्लस म्हणजे फोर्थ टर्म प्लस कॉमन डिफरन्स ना, A प्लस 3D इज इक्वल टू प्लस कॉमन डिफरन्स इज इक्वल टू A प्लस 4D येणार आहे. ओके, जर मग तुम्ही इथे ऑब्झर्वेशन केलं तर जेव्हा तुमची फर्स्ट टर्म होती तेव्हा तुमचा इथे D होता का, D 0 होता. जेव्हा तुमची सेकंड टर्म आली तेव्हा D किती आहे, 1 आहे. म्हणजे जर तुम्ही इथे ऑब्झर्वेशन केलं तर इथे तुमचा A प्लस D किती आहे, हा तुमचा n आहे ना, बरोबर. हा 2 आहे, 2 मायनस 1 आहे. D किती आहे तुमचा 2 मायनस 1 D आहे, बरोबर. आणि इथे किती आहे A प्लस तुमचं ही नंबर ऑफ टर्म्स आहे 3, थर्ड टर्म आहे मग 3 मायनस 1 D. ओके, सेम लाईक इथे 4 चे इथे 4 मायनस 1 D. 4 मायनस 1 किती येणार आहे, 3 येणार आहे ना, मग 3D येणार आहे. सेम लाईक इकडे पण A प्लस फिफ्थ टर्म आहे 5 मायनस 1 D येणार आहे. ओके, इकडे पण A प्लस करायचं होतं, A प्लस नाही करायचं, A प्लस 4 मायनस 1 D. ओके, जर तुम्ही इथे ऑब्झर्वेशन केलं जेव्हा तुमची नंबर ऑफ टर्म 5 असते तेव्हा तुमचं D त्याच्यापेक्षा 1 ने कमी असतो. म्हणजेच तुम्हाला nth टर्म फाइंड आउट करायची असेल तर तुमचा फॉर्म्युला असेल A प्लस n मायनस 1 D. ओके, हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला काय करायला लागणार आहे, nth टर्म फाइंड आउट करायला लागणार आहे. ओके, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि बाय चान्स जर आठवला नाही तर ह्या प्रोसेसने तुम्ही फाइंड आउट करू शकता. सो आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 3.2 मधला फर्स्ट सम सॉल्व करूया. तर फर्स्ट सम आहे राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग AP. आणि त्यांनी AP दिलेली आहे 1, 8, 15, 22. ही AP त्यांनी दिलेली आहे. मग इकडे A काय आहे, A म्हणजे असते फर्स्ट टर्म, मग A आहे 1. T1 काय आहे, T1 म्हणजेच A असतो, दिस इज ऑल्सो 1. अँड T2 इज इक्वल टू 8, T3 इज इक्वल टू 15. T4 जर तिथे दिलेलं असतं बॉक्स तर आपण लिहिलं असतं T4 इज इक्वल टू 22. आता T2 मायनस T1, T2 किती आहे, T2 आहे 8 मायनस T1 1 इज इक्वल टू तुम्हाला भेटला 7. आता T3 किती आहे, T3 आहे 15 मायनस T2 8 आहे, 15 मायनस 8 यू विल बी गेट 7. दॅट इज D इज इक्वल टू तुमचं येणार आहे 7. D इज इक्वल टू काय भेटला, 7 भेटला. अशा पद्धतीने हे खूप सोपं सम होतं. अजून ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये सेम टाईपचे अजून 2 बॉक्सेस आहेत. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा तुम्ही T1 मायनस T2 करता तेव्हा तुमचं जर मायनस टर्म असेल, समजा हा 5 आहे आणि हा मायनस साईन ॲज इट इज असणार, T1 5 असणार आणि हा जर मायनस 2 असणार तर तुम्हाला फक्त ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यावर ब्रॅकेटच्या आतलं साईन चेंज करायला लागतं, बरोबर ना, असं करायला लागेल. मग तुमचं 7 येईल, बरोबर. हे तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं आहे आणि उरलेले 2 सम तुम्ही स्वतः करायचे. लेट्स मूव ऑन द क्वेश्चन नंबर 2. So our question number 2 is decide whether the following sequence is an AP. तर त्यांनी एक सिक्वेन्स दिलेला आहे
तो सिक्वेन्स AP आहे का ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि इफ सो देन फाइंड द 20th टर्म. जर असेल, जर तो दिलेला सिक्वेन्स आहे तो जर AP असेल, देन वी हॅव टू फाइंड द 20th टर्म ऑफ द गिवन प्रोग्रेशन. ओके, तर गिवन सिक्वेन्स आहे तो मी ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. -12, -5, 2, 9, 16, 23, 30 ॲज इट इज मी लिहून घेतलेला आहे. इन दिस सिक्वेन्स T1 इज इक्वल टू काय आहे -12, T2 इज इक्वल टू काय आहे -5, T3 इज इक्वल टू 2 आहे, T4 इज इक्वल टू 9 आहे. ओके, आणि अजून पण आहे, एवढ्या सगळ्या टर्म्स लिहायची गरज नाही. मग T2 - T1 काय येणार आहे तुमचं? T2 आहे -5, T2 आहे -5 -12, तुमचं येणार आहे -5 + 12 इज इक्वल टू 7 येणार आहे. ओके, आणि इथे T3 काय आहे? T3 आहे 2 मायनस T2 आहे -5 इज इक्वल टू 2, आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असल्याच्या नंतर ब्रॅकेटच्या आतले साइन काय होतात? चेंज होतात. मग इज इक्वल टू 2 + 5 इज इक्वल टू 7 येणार आहे. T4 आहे 9, T4 काय आहे 9 मायनस T2 काय आहे 2 आहे. मग इज इक्वल टू 9 - 2 काय येणार आहे 7 येणार आहे. जिथे मायनस साइन नव्हतं म्हणून मी 2 ला ब्रॅकेट नाही केले, तर 9 - 2 आला 7. म्हणजे इथे बघा कॉमन डिफरन्स कसा आला? सगळीकडे कॉन्स्टंट आला. म्हणजे ही तुमची प्रोग्रेशन आहे ती काय असणार आहे? AP असणार आहे का? हो, असणार आहे. ओके, सो मग तुम्हाला इथे फर्स्ट होतं डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज एन AP. तुम्हाला डिसाइड करायचं होतं की दिलेला सिक्वेन्स AP आहे का? तर तो कसा डिसाइड करणार आपण? त्यातला कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर तो AP असतो. मग हियर डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट आहे. देअरफॉर दिस सिक्वेन्स दिस इज एन AP. देअरफॉर दिस इज एन AP. मग हे सिक्वेन्स काय आहे? AP आहे. आणि इथे काय कॉमन डिफरन्स काय आहे? विथ कॉमन डिफरन्स खाली लिहूया. विथ कॉमन डिफरन्स 7. ओके, आणि नंतर त्यांनी सांगितलेलं आहे फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. आता 20th टर्म फाइंड आउट करायची आहे. म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी nth टर्मचा फॉर्म्युला सांगितला होता. Tn इज इक्वल टू A + n - 1 × D. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करायला लागणार आहे? 20th टर्म फाइंड आउट करायला लागणार. ओके, सो मग इथे लिहूया आपण इन दिस प्रोग्रेशन A इज इक्वल टू काय आहे? A इज इक्वल टू फर्स्ट टर्म असते ना, इज इक्वल टू -12. हा चालेल. आणि D म्हणजे कॉमन डिफरन्स. D इज इक्वल टू काय आहे 7. आणि मग आपल्याला nth टर्म फाइंड आउट करायची आहे. nth टर्म म्हणजेच इथे मग n इज इक्वल टू काय येणार आहे? n इज इक्वल टू 20 येणार आहे. ओके, आता तुम्ही इथे Tn आणि n मध्ये फरक समजून घ्या. Tn काय आहे? तुम्हाला कधी कधी Tn फाइंड आउट करायला सांगतात. Tn म्हणजे काय? तुमची ती नंबरची व्हॅल्यू असते, त्या टर्मची व्हॅल्यू असते, बरोबर ना. इथे T1 होता म्हणजे तुमची फर्स्ट नंबर टर्मची व्हॅल्यू असते, आणि n म्हणजे तुमची कितव्या नंबरची टर्म आहे ते असतं. ओके, इथे कन्फ्यूज नाही व्हायचे. n इज इक्वल टू 20 आहे, इथेच लिहूया आपण. n इज इक्वल टू काय 20 आहे. तर मग आपल्याला काय करायचं आहे? फॉर्म्युला माहिती आहे. Tn इज इक्वल टू काय आहे? Tn चा फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A + n - 1 × D. मग सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यू. Tn इज इक्वल टू Tn म्हणजे काय? T20 लिहायचं. काय T20 इज इक्वल टू A + 20 - 1 × D काय आहे 7. सो A किती आहे? इथे A ची व्हॅल्यू पण टाकूया. A काय होतं? -12. -12 + 20 - 1 किती आलं? 9 × 7 इज इक्वल टू -12 + 9 7 जा 60 19 होते ना. 19 7 जा 133 इज इक्वल टू, आता 133 मधून -12 केलं तर तुम्हाला भेटेल इथे 121. म्हणजे तुमची 20 नंबरची टर्म्स असणार आहे 121. इथे बॉक्स करायचे आणि मग तुम्हाला प्रॉपर आन्सर लिहायचे. काय सांगितलं होतं? 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. इथे लिहायचे द
20th term of progression is 121. ओके, खूप सोपं सम होतं. लेट्स मूव ऑन द नेक्स्ट सम. आवर क्वेश्चन नंबर 3 इज गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर त्यांनी एक प्रोग्रेशन दिलेलं आहे अँड वी हॅव टू फाइंड आउट 24th टर्म. तर जे प्रोग्रेशन दिलेलं आहे 12, 16, 20, 24 मी ॲज इट इज लिहिलेलं आहे. मग इथे T1 24th टर्म काढायचे म्हणजे आपल्याला परत तो आधीच्या समला जो फॉर्म्युला वापरला तोच फॉर्म्युला यूज करून आपल्याला हे सम सॉल्व्ह करायचं आहे. मग इथे T1 काय आहे 12 आहे, T2 16, T3 20 अँड T4 आहे 24. मग आता आपल्याला कॉमन डिफरन्स D फाइंड आउट करायचा आहे. मग D फाइंड आउट करण्यासाठी T2 मायनस T1, T2 आहे 16 मायनस 12 केलं तर वी विल गेट 4. अगेन T3 मायनस T2 करूया. दोन टर्म्स जरी केलं तरी पण चालते. 20 मायनस 16 इज इक्वल टू 4. म्हणजे तुमचा D काय आला इथे फॉर द गिवन AP D इज इक्वल टू 4 अँड A इज इक्वल टू काय असतं फर्स्ट टर्म इट इज 12. आणि आता आपल्याला काय करायचं आहे फाइंड द 24th टर्म. मग इथे लिहा टू फाइंड द 24th टर्म. टू फाइंड 24th टर्म n इज इक्वल टू असणार आहे 24. मग आता आपण फॉर्म्युला लिहूया. इथे फॉर्म्युला काय होता Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. मग इज इक्वल टू Tn. n म्हणजे काय असणार आहे 24. मग जिथे जिथे n आहे तिथे आपल्याला 24 लिहायचं आणि A काय आहे फर्स्ट टर्म 12 आहे इंटू 24 मायनस 1 इंटू D होता आपला 4 इज इक्वल टू 12 प्लस 23. 24 मायनस 1 23 आलं ना इंटू 4. मग 12 प्लस 23 इंटू 4 केलं तर तुम्हाला भेटेल 92 आणि 12 प्लस 92 केलं तर तुम्हाला भेटेल 104. म्हणजे तुमची 24th टर्म आली 104. मग therefore the 24th term T24th term is 104. Okay, let's move on the next sum. फिफ्थ सम आहे फाइंड द 27th टर्म ऑफ द फॉलोइंग AP. आणि त्यांनी AP दिलेले आहे 9, 4, -1, -6, -11. तर सोल्युशन मध्ये AP मी अशीच्या अशी लिहून घेतलेली आहे. फॉर द गिवन AP T1 काय आहे 9, T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू -1 अँड T4 इज इक्वल टू -6. आता आपल्याला काय करायचं कॉमन डिफरन्स D फाइंड आउट करायचं. मग आपण काय करतो कन्झिक्युटिव्ह टर्म्स मध्ये सबट्रॅक्शन करतो. मग 9 मायनस 4 म्हणजे T2 आहे 4 ना. 4 मायनस 9 इज इक्वल टू तुमचं येणार आहे -5 आणि T3 आहे -1 मायनस 4 इज इक्वल टू येणार आहे -5. Therefore for this AP for the given AP D इज इक्वल टू -5 आणि A काय आहे तुमचा A म्हणजे फर्स्ट टर्म असते A इज इक्वल टू 9. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचे टू फाइंड 27th टर्म. 27th टर्म मग n काय असणार आहे आपला n इज इक्वल टू असणार आहे 27. मग आता आपण फॉर्म्युला लिहूया. इथे पण लिहू शकतो. फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. मग आता ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. Tn म्हणजे T27 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू आहे 9 प्लस n म्हणजे 27 मायनस 1 इंटू D भेटले आपल्याला -5. ओके, मग इथे 9 प्लस 27 मायनस 1 किती येणार आहे 26 इंटू -5. मग 26 इंटू -5 केलं तर तुम्हाला इथे भेटणार आहे -130 भेटणार आहे. ओके, आणि मग 9 मायनस 130 केलं तुम्ही तर तुमचा आन्सर येणार आहे -121. ही तुमची 27th टर्म आहे. मग therefore the 27th term for AP is equal to -121. ओके, इन दिस वे आपण या व्हिडिओचा फर्स्ट पार्ट संपवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.